आपल्या कुंडलीत शुक्र पैसे देतो हा तुमचा मोठा गैरसमज आहे. खरे पैसे देणारा ग्रह जो असेल तर तो बुध आहे. बुध याचा आपण ज्योतिषशास्त्र दृष्ट्या सायंटिफिक लॉजिक समजावून घेऊ की बुध ग्रह हाच पैशाला कसा कारणीभूत आहे. तर ज्योतिषशास्त्रात पहिलं घर हे आपलं स्वतःचं असतं आणि आपल्या समोरचं घर म्हणजे 7वं घर हे समोरच्याचं असतं. आपल्या समोर असणारा प्रत्येक व्यक्ती. आणि 7व्या घराचं 12वं घर म्हणजे आपल्या कुंडलीतील 6वं घर असतं. म्हणजे समोरच्याच्या पैसा आपल्याकडे कसं येईल हे आपल्या कुंडलीतल्या 6व्या घरानुसार. त्यामुळे जर कुंडलीत खरोखर जर पैसे देणारा कुठला ग्रह असेल तर बुध आहे. आता आपण या बुध ग्रहाच्या राशी कुठल्या आहे आणि त्याच्या रेमेडीज कशा आहे आणि रोज पर्सनल लाईफ मध्ये आपण कसं वागावं म्हणजे आपल्याकडे पैशाचा सतत योग येईल हे आपण जाणून घेऊया. तर बुधाच्या राशी या म्हणजे एक पहिली रास म्हणजे 3 नंबरची रास म्हणजे मिथुन रास आणि 6 नंबरची रास म्हणजे कन्या रास. तर काळपुरुषाच्या कुंडलीत मिथुन राशीचं जे महत्व आहे ते म्हणजे दुसऱ्यांशी कम्युनिकेशन करणं, थोडं ट्रॅव्हलिंग करणं, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणं हे मिथुन राशीचं महत्व आहे. म्हणूनच बुधाला विद्वान ग्रह असं मानलं गेलेलं आहे. इंटेलिजन्स. तर विद्वत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणजे काय असतं की आजूबाजूची लोक काय करतायत, काय ते विचार करतायत किंवा त्या परिसरात राहून आपण कसा विचार केला पाहिजे, जगात काय चाललंय, कुठे आपण काय केलं पाहिजे हे आपली विद्वत्ता ठरवते. म्हणजे पैशाचा ओघ आपल्याला कसा येईल. तर यात सगळ्यात महत्वाचं जे आपलं सराउंडिंग असतं ते पण खूप महत्वाचं असतं. तर पहिली एक कॉमन रेमेडी जी आहे की आपण असं सराउंडिंग आपल्या अवतीभोवती ठेवलं पाहिजे की जे आळशी नसेल, त्यांना नेहमी डलनेस नसेल बिलकुल आणि कामाबद्दल कंटाळा नसेल. आपल्या शेजारी असं सराउंडिंग पाहिजे की जे नेहमी पुढे जायची उमेद आहे, त्यांना पैसे कमवायची उमेद आहे, फ्युचरकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन करून अहोरात्र कष्ट करण्याची उमेद आहे. अशा लोकांच्या सराउंडिंग मध्ये जर आपण असलो तर नकळत आपल्यावर पण त्या सराउंडिंगचा इफेक्ट होतो आणि आपला बुध ऍक्टिव्हेट होतो. म्हणून जवळपासची लोक किंवा सराउंडिंग ही काम करणारी, पैसा कमवणारी, महत्वाकांक्षी लोक अशी आपण सराउंडिंग ठेवली पाहिजे. आता वास्तुशास्त्रीय दृष्ट्या याच्या रेमेडीज काय? तर वास्तुशास्त्रामध्ये बुध ग्रहाला उत्तरेकडे महत्व दिले. तर उत्तर दिशा ही पैशाची कारक दिशा असं पण मानतो. जिथनं नेहमी कंटिन्युअसली पैसे येतात ती उत्तर दिशा. तर तिथे उत्तर दिशेला जलतत्वाचं पण कारकत्व आहे. तर तिथे एक जलाचा प्रभाव असला पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की आपली उत्तर दिशा पूर्ण ब्लॉक असते. मग अशा वेळी कुठली रेमेडीज वापरायची आपण? तर अशा वेळी आपण जी रेमेडी वापरायची ती म्हणजे की एकतर पाण्यात उगवणाऱ्या वनस्पती, म्हणजे आपण मनी प्लांट लावतो बऱ्याचदा उत्तरेकडे, ती रेमेडी आपण करू शकतो. किंवा आपण अशी रेमेडी करू शकतो की उत्तरेकडे एक हिरव्या बोटलमध्ये पाणी ठेवावं आणि रोज त्याचं प्राशन करावं. अजून एक महत्वाची रेमेडी म्हणजे बुधाचा हा जो 5 हा बुधाचा रत्न आहे, पण ते समजा आपल्याला परवडत नसेल तर ग्रीन जेड, पॅरिडॉट, ग्रीन एव्हेंच्युरियन या क्रिस्टलचा वापर आपण उत्तरेकडे ठेवताना करूया. म्हणजे आपोआप एक बुधाची रेमेडी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. तसेच आपल्या कुंडली किंवा आपल्या वास्तूमध्ये उत्तरेकडे आणि पूर्वेकडे हा जर ग्रीन कलर दिला, जसं तुम्ही आपण बऱ्याचदा बघतो रिलायन्सचे पेट्रोल पंपाचा कलर ग्रीन असतो, पतंजली ग्रीन कलरने लिहिलं, तर ती पण एक खूप चांगली रेमेडी वास्तुशास्त्रात होऊ शकते. दुसरी सगळ्यात महत्वाची रेमेडी म्हणजे ही आहे जी बुधाची दुसरी राशी आहे, कन्या रास. तर जी लहान मुली आहेत 10 वर्षाच्या आतील मुली, यांना जर आपण एक 3-4 बुधवारी मिठाई जर खायला घातली तरी आपला बुधग्रह ऍक्टिव्ह होतो. नंतर आपण जर झाडं लावायला सुरुवात केली महिन्यातनं 1-2दा तरी आपला बुधग्रह ऍक्टिव्ह होतो. आणि सगळ्यात महत्वाचं,
बुध म्हणजे वाणी, आपले शब्द. हे शब्द पण आपण नेहमी जपून वापरायचे असतात. कोणालाही उलट उत्तर द्यायचं नसतं आणि आपल्या शब्दात मधुरता पाहिजे, कटुता नको. अशा 4-5 रेमेडी जर आपण केल्या तर बुध ग्रह आपला 100% ऍक्टिव्ह होईल आणि आपल्याकडे पैशाचा फ्लो सतत वाढेल.